चंद्रपूरचा महापौर होणं हे स्वप्न होतं. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिंब्यामुळे स्वप्न पूर्ण झालं, असं वक्तव्य महापौर संगीता खांडेकर यांनी केलेलं आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मूल आणि बल्लाळच्या ते जो विकास पॅटर्न केला आहे, तसाच आम्ही चंद्रपूर शहरात सुद्धा करणार आहोत. चंद्रपूर शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करणार आहोत इथे. आणि शहराला एक स्वच्छ, सुंदर आणि उत्कृष्ट या शहराला आम्ही बनवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. मुनगंटीवार हे आमच्या घर परिवारातले लोक आहे आणि याच्या माध्यमातून मी ऑटो संघटना चालवत होतो. या ऑटो चालकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याकरता विधानसभेवर, विधान परिषदेमध्ये सुधीरभाऊ मांडून सर्व ऑटो चालकाला न्याय मिळवून देत होता आणि माझी सांगितलेला शब्द पूर्ण करत होते. तसेच मी सांगितलेले माळा कॉलनीमध्ये 100 ऑटो चालकांना भाऊ घरं द्या असं सांगितलं होतं भाऊनं. तर भाऊनं तात्काळ त्याची दखल घेतली आणि 4.5 लाखामध्ये 100 ऑटो चालकाला घर उपलब्ध करून दिले. तर महापौर आणि उपमहापौरांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली. चंद्रपूरचा महापौर होणं हे स्वप्न होतं आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिंब्यामुळे ते स्वप्न पूर्ण झालं, अशी प्रतिक्रिया महापौर यांनी दिलेली आहे. तर उपमहापौरांनी सुद्धा त्या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलेलं आपण बघितलं. संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्यात आणि त्यांनी याबाबत हे वक्तव्य केलंय. आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी या सगळ्या संदर्भात आणखी आढावा घेतलाय, बघूया. काल चंद्रपूरच्या इतिहासात एक अनोखी घटना घडली. काँग्रेसच्या हातात आलेला घास भाजपने हिसकावून घेतला आणि चंद्रपूरच्या महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकवण्यात आला. आपण ज्या महानगरपालिका महापौरपद मिळालेलं आहे संगीता खांडेकर, त्यांच्या घरी आहो. एक सर्वसाधारण परिवारातली जे व्यक्ती आहे ते संगीता खांडेकर आहे. त्यांचं घर आहे. आपण बघू शकता की कशा पद्धतीने हा घर आहे आणि हे सगळं यामध्ये ते राहतात. मी कॅमेरामॅनला सांगेन की ते दाखवा. हा परिसर आहे, हा घर आहे आणि त्यांचे पती जे आहे हे एक ऑटो चालक होते, ऑटो चालवत होते. महत्वाचा म्हणजे भाजपचे नेते, वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौरपद दिलं आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.